रक्षाबंधन विशेष नारळाची वडी बनवतो. तुम्ही ही वडी बघा, मस्त अशी खमंग झालेली आहे. आतमध्ये हे बघा, फोडूनही दाखवते. आतमध्ये रसरशीत आहे, बाहेरून मस्त त्याला एक खुसखुशीतपणा आलेला आहे आणि छान महिनाभर ही वडी टिकते. अगदी अचूक प्रमाणात हे दिलेले आहे. किती वेळ शिजवायचं, काय करायचं, कमाल लागते चवीला. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन विशेष आपण खुटखुटीत पण आत रसरशीत अशी नारळाची वडी कशी बनवायची पाहिलेलं आहे पारंपरिक पद्धतीने, पाकबीक न करता. तर अतिशय सोपी आणि अचूक रेसिपी आहे. लिंक देते, जाऊन नक्की चेक करा. पण ज्यांना तितका वेळ नाही आहे ओला नारळ आणायचा, खोवायचा, त्याची वडी करायची, तर त्यांच्यासाठी ही इन्स्टंट आणखी एक नारळाची वडी आहे. ही खुटखुटीत नाही होणार, ही छान मौसूत रसरशीत होते आणि 7 ते 8 दिवस छान टिकते. साहित्य अचूक प्रमाणात गरजेचं आहे. इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर फुल क्रीम फुल फॅट दूध. याला म्हशीचं दूध असं देखील म्हटलं जातं. यासाठी घेतलं 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे ओल्या नारळाचा चव तो डिहायड्रेट केला जातो, सुकवला जातो, त्याची ही पूड आहे. आता हे नसेल तर आपल्या घरातलं सुकं खोबरं असतं ना, त्याची पाट काढायची, ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या. फक्त ते 1.5 कपच्या ऐवजी 2 कप घ्या. अर्धा कप साखर आहे, चमचाभर साजूक तूप, सुका मेवा सजावटीसाठी आणि वेलचीची पूड पाव चमचा. सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवायचं आणि दुधाला मस्त एक उकळी काढून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, दुधाला मस्तपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये घालूयात साखर आणि साखरही व्यवस्थित विरघळवून घ्यायची. साखर छान विरघळलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात हे डेसिकेटेड कोकोनट आणि हे ढवळून घ्यायचे यामध्ये. आणि याचं आहे ना, आत्ता जरी हे खूप पातळ वाटतंय, पण सुकलेलं खोबरं आहे, जसजसा वेळ जातो तसतसं ते घट्ट होत जातं आणि खूप वेळ नाही लागत. 10 मिनटात ही प्रोसेस आपली तयार होईल. सो एकसारखं ढवळत 10 मिनिटं हे आणखी आपण शिजवून घेऊ. आणि हे बघा, डेसिकेटेड कोकोनट आहे ना, हे दूध छान पिऊन घेतं, जितकं आहे ते ॲब्झॉर्ब होतं आणि फुलतं. आता हे आणखी 7 ते 8 मिनिटं ढवळून घ्यायचं, जोवर याचा छान असा कणकेचा गोळा कसा होतो तसा नाही होत तोवर. हे बघा, ऑलमोस्ट हे होत आलेलं आहे. आणखी एक 5 ते 6 मिनिटं लागतील. दुधाचा अंश आहे तो पूर्ण आटेपर्यंत आणि याचा छान असा एकसंध गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चला, आता हे मिश्रण बघा, छान असं एकसंध ऑलमोस्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात साजूक तूप, चमचाभर साजूक तूप आणि वेलची पूड आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं. चवीला खूप कमाल लागते ही बर्फी आणि नो फेल रेसिपी आहे, कोणीही आरामशीर बनवू शकतं. आता गॅस बंद करते. एक डिश घ्यायची, तूप घालूयात, साजूक तूप. ट्रे घेतला तरी चालेल. ही 10 इंच व्यासाची ताटली आहे, त्यामध्ये आपण हे मिश्रण घालूयात आणि हे छान असं पसरवून घेऊयात. छान असं एकसारखं पांगवून घेतलेलं आहे हे मिश्रण. आता यामध्ये सजावटी करता पिस्त्याचे काप, थोड्या गुलाब पाकळ्या, दिसायला खूप गोड दिसतं, पांढरं आणि गुलाबी रंग. सो या गुलाबी पाकळ्या घरीच केलेल्या आहेत मी. काय करायचं ना, गावरान गुलाब येतो ना, गावठी गुलाब, ज्याला छान असा सुवास येतो छोटा छोटा, तो घ्यायचा. त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करायच्या, धुवून सुक्या करून घ्यायच्या आणि उन्हात नाही सुकवायच्या, हवेखालीच सुकवायच्या. उन्हात सुकवला ना की त्याला काळपट रंग येतो. आता थोडे बदामाचे काप आणि आता ही सेट करण्यासाठी ठेवा. ही वडी सेट करायला थोडा वेळ जास्त लागतो. तुम्ही हे रात्री बनवून सकाळी पण काढू शकता किंवा एक कमीत कमी 3-4 तासाचा तरी वेळ याला द्यावा लागतो. फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवलं तर वडीला पाणी सुटेल, त्यामुळे
आपली बाहेरची जी हवा आहे त्यामध्येच ही छान सेट करूया. आता ही नारळाची वडी सेट करण्यासाठी ठेवली होती. 3 तास झालेले आहे. मस्त सेट झालेली आहे. कमाल दिसते. फ्रीजमध्ये अजिबात टाकली नव्हती. आता याच्या कडा आपण सोडवून घेऊयात. हे बघा छान निघतात कडा. कडा सोडवणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर काय होतं ना, वडी पण मग सुटत नाही. त्यामुळे 1-2 वेळा तरी असं रोटेट करून घ्या. सुरी क्लीन ठेवायची जेव्हा तुम्हाला त्याची वडी पाडायची. तर मी नेहमी सांगते की वडी पाडताना आहे ना, किंवा केक कट करताना कुठलेही असं जे कटिंगचे प्रकार आहेत ना, हे असं मध्यभागापासून सुरू करा. म्हणजे त्याचे जे पीसेस आपण करतो ना ते एकसारखे होतात. आता हे फिरवून घ्यायचं. पुन्हा दुसरी बाजू जी आपण पकडतो तीही मध्य भागापासूनच सुरू करायची. आणि जसं मी सांगितलं सुरुवातीलाच की ही आपली खुटखुटीत वडी नाही आहे. खुटखुटीत वडीची रेसिपी मी ऑलरेडी दिलेली आहे, जाऊन बघा. ही सॉर्ट ऑफ थोडीशी नारळाची बर्फी टाईप म्हणू शकतो आपण. रसरशीत होते पण. वा बघा सुंदर पीस निघतात. छान दिसते वडी आणि हा पीस पण छान निघतोय वडीचा. म्हणजे एकच प्रकार आहे वडीचा, पण त्यातही किती विविधता आहे तुम्ही बघू शकाल. कमाल दिसते. एक वडी आहे, आतमध्ये रस कशी झाली तेही बघूयात. त्याचे टेक्स्चर आणि रंग छान अशी रसरशीत दिसते वडी. कमाल. खवा वापरलेला नाहीये, पण दूध बऱ्यापैकी वापरलंय. मग ते खव्याची चव आपसुकच त्या नारळाच्या वडीमध्ये येते. कमाल झाली. आणि अजिबात तो ठोठरा बसत नाही. तो डेसिकेटेड कोकोनटचे पदार्थ तुम्ही केले ना कधी, इथे त्याचा ठोठरा बसतो खाताना, तो अजिबात बसत नाही. रसरशीत शेवटच्या कणापर्यंत ती रसरशीत लागते सगळं. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.